केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी परिवारासह क्रांती चौक येथील समता दर्शन प्राथमिक शाळेमध्ये मतदान केले। मतदान केल्यानंतर आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी मंत्री कराड यांच्यासोबत संवाद साधला आहे। आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडत आहे आणि त्या निमित्तानं जनतेमध्ये उत्साह दिसत आहे। आपण बघत असाल तर वोटर्सची लाईन लागलेली आहे। उत्साहामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की मागच्या वेळेस जी जनतेने चूक केली होती ती चूक यावेळेस होणार नाही आहे। यावेळेस महायुतीचे उमेदवार संदीपानजी भुमरे निवडून येतील, कारण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं आपलं स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईल। सर्वसामान्य आणि युवक वर्गाला काय संदेश असेल आपला? सर्वसामान्य आणि युवक वर्गांना एकच संदेश आहे की युवकांनी आणि सर्वसामान्यांनी सर्वांसाठीच मतदान करणं गरजेचं आहे। आणि मतदान करत असताना ही निवडणूक गल्लीतली नाही, ही निवडणूक काही एका शहराची नाही, ही निवडणूक देशाची। देशाला कोण चांगल्या तऱ्हेने विकसित करू शकतं, देशाचा सन्मान कोण वाढवू शकतं, देशाचा रक्षण कोण करू शकतं, तर माझं मत असं आहे की देशाला चांगल्या तऱ्हेने करणारे फक्त आणि फक्त प्रधानमंत्रीजी आहेत। म्हणून प्रधानमंत्रीजीचे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना इथे आपण मतदान केलं पाहिजे। संदीपान भुमरे जे आमचे उमेदवार आहेत त्यांची निशाणीवरती आपण मतदान केलं पाहिजे। रवी शिकारे, MC न्यूज, छत्रपती संभाजीनगर।